साक्षात परमेश्वराचं रूप असलेल्या हिमालयाच्या या पुण्यपावन भूमीमध्ये सध्या आम्ही सर्वजण आहोत. सद्गुरू सेलुकर महाराजांच्या सोबत त्यांच्या इष्टी यज्ञाच्या अनुष्ठानाच्या निमित्तानं प्रभू रामचंद्रांचे पूर्वज राजा सगर यांची जन्मस्थली आणि तपस्थली असलेल्या आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ज्या गावाचं नावच सगर असं ठेवण्यात आलेलं आहे, या सगर भूमीमध्ये आम्ही सर्वजण आत्ता इथं आहोत. सज्जन हो, हिमालय हे साक्षात परमेश्वराचं रूप आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये परमात्माने स्थावरानां हिमालयः असं स्वतःचं रूप सांगितलं आहे. या परमेश्वराच्या दिव्य स्वरूपामध्ये अनेक पुण्यात्म्यांनी आपल्या दिव्य तपश्चर्येद्वारे या विश्वाच्या कल्याणाची अनेक सूत्र विश्वाला प्रदान केली. त्या भूमीमध्ये, हिमालय भूमीमध्ये अत्यंत श्रद्धेनं आणि आनंदानं आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या निमित्तानं हे आवर्जून सांगावंसं वाटतं की यज्ञसंस्थेचं चिंतन करीत असताना त्याग, समर्पण, सेवा, सामर्थ्य, पराक्रम, निस्पृहता या सर्व सद्गुणांचा समुच्चय हा यज्ञसंस्थेच्या प्रत्येक अनुष्ठानामधून आपल्याला पाहायला मिळतो. आवश्यकता आहे ते पाहण्यासाठीची एक जी दृष्टी हवी आहे, ती दृष्टी असली की यज्ञसंस्थेतल्या या मूल्यांचा आपल्याला प्रत्यही प्रभाव समजतो. सद्गुरू सेलुकर महाराज असं सांगायचे की केवळ लाकडं आणि तूप जाळणं म्हणजे यज्ञ नसून समाजाच्या स्वास्थ्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी, समाजाच्या कल्याणासाठी त्याप्रमाणे आपण झिजणं, आपण देह जळो आणि जग उजळो, ही जी भावना आहे, ही भावना यज्ञसंस्थेची आहे. म्हणून प्रत्येकाने केलेलं सत्कर्म, श्रेष्ठ कर्म हे यज्ञच आहे. हरिओम तत्सत.